नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न इथे पूजाने केला आणि तो फसला देखील. आता पूजा सगळ्यांसमोर माफी मागू लागते हात जोडून. तर इथे बाळजाबाई तिला म्हणू लागतात की आता तुला पोलिसातच देऊ. तर इथे आपण पाहतोय समर म्हणत असतो की पोलिसात नका देऊ, हवं ते करायला आम्ही तयार आहोत. एवढं बोलल्यानंतर इथे आपल्या कृष्णाला दया येते आणि पोलिसांना कंप्लेंट द्यायची ती मागे घेणार असते. पण इथे बाळजाबाई काही कुणावर दया दाखवायला बसलेली नाही. तिचा फार संताप झालेला आहे. कृष्णाच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीला या जगातच ठेवावं असं वाटत नाही आहे. तरीही पण मी तुम्हाला आता माफ करायला तयार आहे, पण त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागणार. तर शिक्षा म्हणून तुम्ही आमच्या घरात आमचे नोकर नोकरांनी मोलकरीण जे तू दरवेळेला कृष्णाला दरवेळेला मोठ्या आवाजात बोलून दाखवते ना मोलकरीण, तर तीच मोलकरीण बनून तू राहायचं असं आता फर्मान काढला आहे आपल्या बाळजाबाईंनी. बाळजाबाईंनी काढलेला हा न्याय, दिलेला हा न्याय खूपच चांगला आहे, कारण हा कुणाला जमला पण नसता. चांगलीच नांगी ठेचलेली आपल्याला पाहायला मिळणार समर आणि पूजाची. आणि त्यांना जर ह्याच शर्तीवर घरी यायचं असेल तरच ते घरी येऊ शकतात, तर नाही तर नाही असं म्हटल्यावर इथे पूजा तयार झालेली आहे घराची मोलकरीण व्हायला. तर आपण इकडे पाहतोय ती घरी आलेली नसते. तर आता हे 4 जण घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागतात की आजचा दिवस जे काही घडलं ते फारच भयंकर होतं. तर आपली बाळजाबाई इमोशनल होत आपल्या सुनेला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की मला तर क्षणभर असं वाटलं होतं त्या ढिगाऱ्याखाली तूच आहे की काय. तुझा पदर पाहिला मी तिथे, माझं जीव जीव म्हणजे काळीजच 1 मिनिटासाठी बंद झाल्यासारखं वाटत होतं. तर आपण इथे पाहू शकतो इमोशनल झालेली बाळजाबाई आपल्या मनातल्या गोष्टी सांगू लागते की तिला त्या क्षणाला काय काय वाटत होतं आणि खरंच जर कृष्णावरती संकट आलं असतं तर काय झालं असतं याचीही भीती तिला वाटत होती. ती सगळ्यांसमोर तिने बोलूनही दाखवली. पण मात्र आता इथे तिची झालेली इमोशनल अशी अवस्था पाहून आपले आढळराव आणि आपला कृष्णा दुष्यंत हे पण इमोशनल झालेले असतात. त्या क्षणाला ना खरं तर आपली कृष्णा म्हणते की मला काही होणार नाही, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या पाठीशी आहे ना. तर आपण पाहतोय आढळराव म्हणतात की इथे हे सगळं झालं, पण अशा गोष्टी वारंवार घडायलाच नको. जर घडल्या तर आपण जेलमध्येच त्यांना द्यायला हवं होतं. पण इथे आपल्याच माणसांना आपण काय शिक्षा करायची, ही पण एक प्रकारे परीक्षाच आहे असं समजून इथे कृष्णा म्हणते की बाबा तुम्ही नका काळजी करू, मला काहीच होणार नाही. तर ते दोघांना चांगलीच अद्दल आपण घडवली असंही त्यांना वाटत असतं. पण दुष्यंत मात्र म्हणू लागलेला आहे की नाही, ते दोघं कधीही सुधारणाऱ्यातले नाही. मला नाही वाटत ते एवढं सगळं झाले तरी सुधारतील आणि चांगला मार्ग पत्करतील. कारण पूजा आणि समर हे दोघंही मुरलेले असे पट्टाईत आपण म्हणतो ना गुन्हेगार, सररहित गुन्हेगार, त्यांना कुणाशी काही घेणं देणंच नाही आहे. पण मात्र आपली कृष्णा म्हणते की नाही, ते नक्की बदलतील, माझं प्रेम माझा विश्वास आहे. तर आढळरावांना असं वाटतं की नाही, हे दोघं जण इतक्या सहजासहजी बदलणारे नाही. तर आपण पाहू शकतो बाळजाबाई इथे कृष्णाला म्हणू लागलेली आहे की त्या दोघांवर विश्वास सहजासहजी ठेवायला नको. तू माझी परीक्षा कशी घेतली होती, मला पारखून घेण्यासाठी तू किती दिवस घेतले होते आठवतं ना. तर कृष्णा त्यांना म्हणते हो, तशीच परीक्षा आता तू चोख पार पाडायची आहे. कारण सगळ्यांना संशय ते दोघंजणं सुधारणार इतक्या पटकन ते तर अजिबातच नाही. तर आता त्यांची परीक्षा घ्यायलाच हवी असं म्हणत इथे कृष्णानेच ती परीक्षा घ्यावी आणि त्यांना निरखून पारखूनच मग त्यांच्याबाबत काय जो निर्णय घ्यायचा तो घ्यायला हवा असं आता इथे बाळजाबाई बोलू लागलेली असते. बाळजाबाईचं म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं. दुसरीकडे आपण पाहतोय पूजा मात्र तिच्या आईच्या घरी गेलेली आहे. तिला फार संताप झालेला आहे. दरवेळेला ही झिपरी, ही पांढऱ्या पायाची असं काय काय बापरे बोलत असते आणि ते बोलतं बोलतं म्हणू लागते की दरवेळेला कृष्णच कशी जिंकते, तिलाच कसं काही यश मिळतं. दरवेळेला तिच्या सुखाच्या आड ती आलेली आहे आणि प्रत्येक सुख तिने हिरावून घेतलेले. अगदी तिचे बाबा जे तिचे होते ते देखील कृष्णाच्या बाजूने गेले होते. ही गोष्टसुद्धा तिला त्या क्षणाला आठवते. तिचा जीव झुरू लागतो आणि ती खूप शिव्या श्राप देऊ लागते आपल्या ह्या बिचाऱ्या कृष्णाला. आता ही जी गोष्ट आहे ही आपण पाहू शकतो की सगळेजण खूप चिडलेले आहे. पण इथे मात्र आता आपण पाहतोय की ही जी कृष्णाची आई कसली बुवा, पण ठीक आहे. आता ही सावित्री जी आहे ना ती खरं तर स्वतःच्या नवऱ्यालाच दोष देऊ लागलेली आहे.
हे सगळं काही घडलेलं आहे खरं तर तिच्या नवऱ्यामुळेच असं तिला वाटू लागतं. नवऱ्याच्या फोटोसमोर जाऊन ती उभी राहते आणि म्हणू लागते की हे सगळं तुमच्या पायीच झालं. तुम्ही त्या दळभद्री पोरीला आपल्या घरी आणायलाच नको होतं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं त्या मुलीला आपल्या घरी नका घेऊ. तुम्हाला मात्र समाजकार्य आणि मोठं प्रेम उतू चाललं होतं तुमचं त्या मुलीसाठी, तर तुम्ही त्या मुलीला घरी आणलं. घरी आणून आमच्या ओरड्यावर बसवलं, आमच्या सुखावर बसवलं. आज ते आपलं प्रत्येक सुख हिरवून घेते. अगदी लग्नानंतर जरी असं वाटलं होतं की चांगले दिवस पूजेचे येतील, तरीही पूजाला काही चांगले दिवस आले नाही, फक्त आणि फक्त त्या कृष्णामुळे, असं म्हणत इथे ती कृष्णालाच दोष देऊ लागलेली आहे. तर आपण इकडे हेही पाहू शकतो की कृष्णा मात्र विचारात बसलेली असते. तिला फार वाईट वाटत असतं की कितीही चांगलं वागलं तरी आपल्या पूजाचं काही मन बदले ना, ते कधी समजून घेईल तिला. अगदी पूजा इतके दिवस झाले तिच्याशी नीट बोलत देखील नाही. कितीतरी वेळा तिने तिचं जीव वाचवलं, तिच्यासाठी काय काय केलं, ते सगळ्या लहानपणीच्या गोष्टी पण आठवतात आपल्या कृष्णाला. बाबांसोबत घालवलेली क्षण, बाबा तिच्यासाठी झोका बांधायला जातो म्हणून गेले झाडाच्या मागे आणि तिकडे जाऊन स्वतःच्या गळ्यात दोरी टांगून मरण पावले. या सगळ्या गोष्टी आठवतात. अगदी सावित्री सांगत होती त्यांना की ह्या मुलीला घरी घेऊ नको, ते सुद्धा तिला आठवतं आणि ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत आता रडत असते. तर तिच्या त्या रडण्याला थांबवण्यासाठी दुष्यंत येतो आणि म्हणतो का रडते, तर ती म्हणते की मी अनाथ होते आणि अनाथच राहायला हवं होतं, मला कोणीच नसतं तेच बरं झालं असतं, उगाचच मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चालली. मी अनाथ राहिली असते, मला कोणी नसतं तर मला हे दुःखही आलं नसतं माझ्या वाटेला. तर दुष्यंत म्हणतो की एका व्यक्तीची चुकीची शिक्षा तू सगळ्यांना का देते, उलटं मला तर असं वाटतं सगळ्यात जास्त तू लकी आहे. बघ तुझ्यावरती प्रेम करणारे आमच्या घरात किती लोक आहे आणि तुझ्यासाठी तुझ्याशिवाय कोणाचं पानही हालत नाही, हे तू लक्षात का नाही घेते. आपले कृष्णा मात्र खचून गेली. तिला फार वाईट वाटतं की अजूनपर्यंत आपण पूजाचं इतक्या दिवसात मन जिंकलेलं नाही, काय करावं तिला कळेना. ती रडू लागते. तिला जवळ आपला दुष्यंत घेतो आणि तिचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. इकडं तीच अवस्था पूजाचीही झालेली. पूजा आपण पाहतोय की फारच संतापलेली, कारण ती म्हणू लागली की माझ्या आयुष्यात माझ्या बाबांनी ती मुलगी आणली आणि माझे बाबाच माझे सगळ्यात मोठे दुश्मन होते. त्यांनीच माझ्या आयुष्यात त्या मुलीला आणून माझे आयुष्य खराब केले. आपल्या दोघांची परिस्थिती सारखीच झाली आहे ना रे. आपल्या दोघांनाही आपल्या वडिलांमुळेच हे दुःख भोगावं लागते. तर आपण पाहतोय समरही तेच म्हणतो की माझ्या आयुष्यात माझ्या बापाने जर ती बाई आणली नसती, त्या बाईमुळे तो दुष्यंत आला नसता आणि मग मी आज त्या घराचा एकलौता असा राजकुमार असतो आणि हे सगळं कधी घडलंच नसतं. मला तर क्षणभर असं वाटतं की ते आढळरावांचा जीवच घेऊन टाकावा. पण मात्र पूजा म्हणते की नाही, आपल्याला अशी घाई करता कामा नये, जीव वगैरे नाही घ्यायचा, आपल्याला जे काही करायचे ते आता शांत डोक्याने करायचे. आणि समरलाही तिचं म्हणणं आता पटू लागले. तिने आता एक प्लॅन केला आहे, त्या प्लॅननुसार आता काम करायचे. तर इकडे पण पाहू शकतो दलपत आणि जयवंत हे दोघंजणं बोलत बसलेले असतात की आज जे काही घरात घडलं ते खरंच विचित्र होतं, पण आता काय करावा. पण समरचा काटा तर काढल्यासारखा वाटतोय. आता दुष्यंतचं काय करायचं. जयवंत मात्र म्हणतो की नाही बाबा, मला नाही वाटत इतक्या सहजासहजी ते दोघंजणं हे सगळं सोडतील. ते दोघंजणं काहीतरी प्लॅनिंग करूनच पुन्हा वापस येतील. तर आता आपल्याला हा विचार करायला हवा की पुढे काय होईल आणि आपण काय करायला हवं. दलपत मात्र म्हणतो की मला वाटत नाही की दुष्यंतने आपल्याला स्वीकार केला असेल, कारण तो फार हुशार आहे, तो चालाक पण आहे आणि तो सहजासहजी आपल्याला त्याच्या कामात किंवा टीममध्ये घेणार नाही. आपल्यावर विश्वास ठेवायला त्याला वेळ लागतो आहे, हेही खरंच आहे म्हणा. पण आपल्याला काहीही करून दुष्यंतचं मन जिंकायचं आहे. ह्या घरात, ह्या बिझनेसमध्ये आपल्याला आपला वाटा टिकून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी आपण आता कृष्ण आणि दुष्यंतच्या बाजूने अजून तरी चांगलं वागायलाच हवं. तर आपण दुसरीकडे हेही पाहू शकतो की दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तुझ्या मागे किती व्याप आहे, तुला किती लोकांना सांभाळायचं आहे, सावरायचं आहे. बघ तुझं हे गाव तुझ्यावर प्रेम करणार आहे, त्या गावाला तुला सांभाळायचं आहे, मोठं करायचं आहे, तुला हे घर सांभाळायचं आहे, तुझे किती नातलं किती गणक होते, बघ ह्या सगळ्यांचा सांभाळ तू करणार आहे. आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तेव्हा खचून नाही जायचं आणि अजिबातच त्या करंट्या कपाळी पूजेसाठी अश्रू गाळायचे नाही. ती कधीच तुझी होणार नाही. तू विश्वास ठेव. तू स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःवरतीच काम कर. तिच्याबद्दल तू विचार करून करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्या मुलीचा विचार सोडून दे. ती मुलगी कधीच तुझी होणार नाही आणि तुझ्या बाजूने तर अजिबातच बोलणारही नाही कधी, कारण ती तुझ्याबाबत खूपच दुष्ट आहे आणि ती कधी तुझं चांगलं पाहूच शकणार नाही. त्यामुळे त्या मुलीचा सतत विचार करणं आता सोडून द्यायला हवं, असंही इथे दुष्यंत कृष्णाला समजवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पूजा ही नोकरांनीसारखे कपडे घालून उभी असते आणि आपली भक्ती पाण्यावरनं घरी जेव्हा येते तेव्हा तिचं लक्ष तिच्याकडे जातं. तिला विश्वासच बसत नाही, ही मुलगी आपल्या घरी आलेली ही कोण आहे.
तिच्याकडे डोळे मोठी करून आपली भक्ती पाहत असते. तर इथे पूजा तिला म्हणू लागते की असं काय पाहते, अगं माझ्या कर्माची फळे बघ मला भेटत आहे आता, मी त्या माझ्या घरातच मौलकरीण बनून घेऊन जाणार आहे. आणि मला असं वाटत होतं मी त्या घराची राणी आहे, पण मी राणी काही झाली नाही, मोलकरीण झाले हं. तर आता इथचा असं अवसन पाहून आपली भक्ती म्हणू लागते की हे सगळं काय करून बसली आहेस तू. तर ती म्हणते की नाही गं, आता मोलकरीण बनायचं तर हे असले कपडे वगैरे घालावीच लागेल ना. ही जी गोष्ट आहे ही खरं तर सावित्रीला अजिबात आवडत नाही. ती म्हणू लागते की हे सगळं काय त्या आपल्या कृष्णामुळे होते. ती कृष्णा खरंच खूपच दळभद्री, तिच्या ह्या पायगुणामुळेच हे सगळं घडले, माझ्या लेकराची अशी अवस्था झाली आहे. तर इथे भक्ती म्हणते की तिच्यामुळे नाही तर तुझ्या मुलीच्या कर्मांमुळेच तिला अशी फळं भोगावं लागतं आहे. कोणीही तिची वाईट कर्म केलेली नाही आहे, तिने स्वतः करून स्वतःवरती आता ही वेळ आणून घेतली आहे असं भक्ती बोलते. पण आता पूजाची कीव येते भक्तीला, आणि भक्ती ती म्हणू लागते पूजाला की आपण तिघी बहिणी असं जर एकमेकींच्या विचाराने राहिलो आणि आयुष्यात आपण असं जर पुढे जात राहिलो तर आपली एकी खूपच छान चालेल आणि आपण एकमेकींना असंच कायम प्रेम करत राहू. इथे भक्ती खूप प्रेमाने मायाने म्हणते आणि पूजाला मात्र तिला अजूनही वेड्यातच काढते. फक्त सुधरायचं नाटक आता इथे करताना आपल्याला पाहायला मिळणार. पूजा तर आपण पाहू शकतो दुसरीकडे खूप वेळ झाला अजून चहा आला नाही म्हणून आवाज दिला जातो बाजूबाईंकडनं पूजाला. पूजा दारातनं आत येते आणि म्हणू लागते की मी आले, धांबा बनवून आणते. तर आता सगळेजण त्या दोघांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात की ते दोघंजण अशा अवस्था का करून आले. खरं तर ही जी चाल आहे ही पूजाची, आणि पूजाने ठरवले की आता आपण सगळ्यांना वेड्यात काढायचं आणि आपला जो हेतू आहे तो साध्य करायचा. समर मात्र म्हणत असतो की मला फार संताप होतो आहे, मला हे जीवनच जगा वाटत नाही आहे. पण आता इथे भक्ती आपली पूजा सांगते की तू ना खरंच खूप भोळा आहेस, तुला आता हुशार व्हायला हवं. आपला जो प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे जर आपण चाललो ना तर आपण सगळं काही जिंकू शकतो आणि ही बदललेली बाजी आपण पुन्हा परतू शकतो. तर त्याच्यासाठी एक प्लॅन आहे, तो माझा ऐक, माझा प्लॅन आवडला नाही आवडला मग मला सांग. तर आपण बघतोय की पूजाचा जो प्लॅन आहे तो खूपच छान सुंदर आहे, याने नक्कीच फायदा होईल असं वाटू लागलेलं असतं आपल्या ह्या समरला. आणि समर आता तिची कायम अशीच साथ देणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.